प्रीती. तर सध्या सगळीकडे वेगविविध पक्षांचे प्रचारांची ही रणधुमाळी सुरू आहे. तर अशाच आपण आज आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात. तर माझ्यासोबत आज आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 12चे ॲडव्होकेट उदय रसाळ. जर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, इथल्या समस्या वगैरे जे काय आहेत आपण त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सर काय सांगाल, इथे कल्याण ईस्ट वेस्टमध्ये रस्त्याच्या संबंधित किंवा कल्याण वेस्ट जे पूर्ण सुधारलेलं आहे पण ईस्टकडे दुर्लक्ष असं होतंय, तुम्हाला असं वाटतंय? निश्चित कल्याण डोंबिवलीमध्ये जर तुम्ही बघाल तर कल्याण ईस्ट आणि कल्याण वेस्ट यामध्ये खूप मोठं अंतर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचं एकमेव कारण की इकडचा सगळा जो पार्ट आहे तो थोडासा दुर्लक्षित राहिलेला आहे. महापालिका आणि सत्ताधारी यांच्या दोघांच्या दुर्लक्षामुळे हा कल्याण डोंबिवलीचा पूर्णपणे दुर्लक्षित राहिल्याने हा पूर्ण हे झालेलं आहे. सर इथे रस्ता रुंदीकरण म्हणजे आपण बघतोय की रस्ते खूप छोटे पडतात, तर रस्ता रुंदीकरण आणि पुनर्वसन जो विकास आहे याविषयी तुम्ही काय सांगा? निश्चित कल्याण ईस्टला जो रस्त्याचा सुद्धा मोठी समस्या आहे. अनेक समस्या कल्याण पूर्वेमध्ये आहेत, त्यामुळे हा अविकसित असा आपला हा कल्याण पूर्व दिसतो. डोंबिवली, कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व या तिघांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर निश्चित खूप फरक आहे. आणि कल्याण डोंबिवलीचं दुर्लक्ष असल्यामुळे हा सगळी परिस्थिती आहे. कल्याणमधली ही प्रमुख समस्या म्हणजे रस्त्याची सुद्धा आहे. पण रस्ता रुंदीकरण हा जो विषय आहे, हा रस्ता रुंदीकरणाचा विषयाला खीळ बसण्याचं कारणच फक्त सत्ताधारी आहेत. कारण त्यांनी कधीही कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून जो महापालिकेने पुनर्वसन धोरण जे ठरवलं पाहिजे होतं ते पुनर्वसन धोरण त्यांनी ठरवलेलं नाही आहे. त्यामुळे एकंदरीत ह्या इकडची अवस्था वाईट आहे. तर मग हे पुनर्वसन जे सत्ताधारी असून त्यांनी केलं नाही, तर तुम्ही इथल्या रहिवाशांना, नागरिकांना या संदर्भात न्याय मिळवून देणार का? ह्या निश्चित आम्ही अनेक मुद्द्यांवरती बोलतो आहे. कल्याण डोंबिवलीच्या नागरी समस्या ज्या आहेत त्या प्रचंड आहेत. कल्याण पूर्वेतील या आमच्या माता भगिनी ज्या तुम्हाला दिसत आहेत यांच्याशी निगडीत असलेल्या समस्या म्हणजे तुम्हाला सांगतो आरोग्याच्या समस्या आहेत, दूषित पाण्याची समस्या आहे, त्याच्यानंतर अनेक म्हणजे तुमचं वातावरणातलं प्रदूषण आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आज आमच्या शेजारीच एक मोठं सिमेंट गोडाऊन आहे. त्या सिमेंट गोडाऊनचे जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स आपल्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या फुफ्फुसासाठी अतिशय वाईट आहेत. आणि आम्ही गेले 2-3 वर्षापासून प्रयत्न करतो आहे की ते सिमेंट गोडाऊन इथून हललं पाहिजे, परंतु ते सुद्धा प्रश्न तसाच आहे आणि महापालिकेत गेल्याशिवाय त्याच्यावरती उपाय निघणार नाही असं सुद्धा आम्हाला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये जे तुम्ही म्हणालात की आमच्याकडे पुनर्वसनाचा विषय आहे तो मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये. त्याचं एकमेव कारण की कल्याण पूर्व हा जुन्या चाळीचा, वस्तीचा आणि दाटीवाटीच्या शहराचा आहे. दाटीवाटीचे जे चाळी आहेत यांचं आज ना उद्या पुनर्वसन करावं लागणार आहे. इथे विकास करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही क्लस्टरची मागणी करत होतो. क्लस्टरसुद्धा आमच्याकडे लागू करण्यात आलेलं आहे, परंतु आमच्यावर अन्याय होईल अशा पद्धतीचं क्लस्टर इथे लावलेलं आहे. कारण मुंबईमध्ये जी 323 स्क्वेअर फीटचं घर देत आहेत तितकीच इथे सुद्धा आम्हाला दिलं जातं आहे, अशी त्यांनी परिस्थिती निर्माण केली आहे. खरं तर वास्तविक पाहता मुंबई आणि कल्याण यामध्ये अतिशय डिफरन्स आहे. ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये जर तुम्ही 1 एकरचा भाग बघितला तर तिथे अवघे 100 ते 125 घरं असतात. मुंबईचे 1 एकरमध्ये 200 आणि 300 घरं आहेत. आपण कधी पण तुम्ही मुंबईवरून आलात तर तुम्हाला तिकडची परिस्थिती माहिती असेल. तर आमचं म्हणणं आहे की किमान आमची घरं कमी आहेत, तर याच्यानुसार आम्हाला किमान 500 स्क्वेअर फीटचं घर मिळालं पाहिजे. यासाठी हा मुद्दा घेऊन मी महापालिकेच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात PIL दाखल करण्याच्या तयारीत आहे. त्याचीसुद्धा आमची पूर्ण तयारी झालेली आहे. त्याचबरोबर हा पुनर्वसनाचा मुद्दा आहे जो लवकरात लवकर सुटेल असं वाटतं आहे. त्याचबरोबर जे विकासक येतात ते पण आमच्या इथल्या लोकांना धमकावतात. धमकावण्यासाठी त्यांनी अनेक हतखंडे अपनवलेत. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मी गेल्या 2-4 वर्षापासून लढतो आहे म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आमच्या जे टॅक्स पावती आहे त्या टॅक्स पावतीवरती आमच्या सगळ्यांच्या घरावरती अनधिकृत बांधकामास बाधा न येता म्हणजे त्याच्यावरती जी कारवाई आहे त्याला बाधा न येता असा एक शिक्का आहे. आणि हा शिक्का जो इतका भयंकर आहे की त्याच्यामुळे आमची ह्या माता भगिनी आहेत, त्यांची मुलं आज लहान असतील, त्यांना जर एज्युकेशन लोन घ्यायचं असेल तर घर तारण ठेवायचं असेल तर ते तारण ठेवू शकत नाही. त्याचं एकमेव कारण की अनधिकृत बांधकामाचा शिक्का. परंतु इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या अजेंड्यावरती तो मुद्दा नाही आहे. इथल्या कुठल्याच नगरसेवकाने आजपर्यंत तो विषय घेतलेला नाही आहे आणि या विषयाला आम्ही सातत्याने आरडाओरडा करतो आहे.
तोच अनधिकृतचा जो शिक्का आहे त्याच्यामुळे घरी कधी एखाद्या वेळेस कुणाचा प्रसंग आला की जामीन द्यायचा असेल कोर्टामध्ये, तर कोर्टामध्ये सुद्धा ते अनधिकृत बांधकामाचा शिक्का असलेला टॅक्स पावती चालत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आमच्या कल्याण पूर्वेतली ही जनता खरं तर कात्रीत सापडलेली आहे. फक्त निवडणुकीच्या पुरते लोक येतात, काही वेळा पैशाचा आमिष देतात, काहीतरी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात किंवा काहीतरी सांगतात आणि त्यानंतर मात्र आमच्याकडे ते दुर्लक्ष करतात. असा सगळा मुद्दा आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला मी तिसरा एक मुद्दा आम्ही वारंवार घेतो. तो मुद्दा म्हणजे आमच्या या माता भगिनी आहेत, त्यांची मुलं जी आहेत त्यांचं शिक्षणाचा खर्च इतका वाढला आहे की प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही गेलात तर ह्या बिचाऱ्या हातावरचं पोट असलेली पण बऱ्याच मंडळी आहेत. त्याचबरोबर एकच माणूस कमावतो अशी मंडळी आमच्या इथे आहे. आणि असं असताना या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर प्रायव्हेट शाळेंचं पेव मोठ्या प्रमाणावर फुटलेलं आहे आणि या प्रायव्हेट शाळेंचं जे पेव फुटलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला मुलांना टाकावं लागतं आहे. म्हणून मी महापालिकेच्या गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही मागे लागलो आहे की तुम्ही माध्यमिक शाळा महापालिकेच्या माध्यमातून चालू करा. आम्ही सगळे करदाते आहोत. आम्हाला ती शाळा, माध्यमिक शाळा, कदाचित ती इंग्लिश मिडियमची शाळा आणि एक सेमी इंग्लिशची शाळा आम्हाला इथे हवी आहे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. परंतु महापालिकेने एकच शाळा माझ्या मागणीनंतर चालू केलेली आहे, पण ती केली आहे नेतेवली नाक्यावर. दुसरी शाळा आम्ही काटेमानुली या ठिकाणी मागणी करतो आहे. जर तिथे झाली किंवा इथे पोटे अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला शाळेचं रिझर्वेशन आहे, परंतु विकासक हे काही करू देतील असं वाटत नाही. जोपर्यंत आम्ही महापालिकेत जात नाही, महापालिका सभागृहात जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आमचे या इथल्या जनतेचे मुद्दे मांडू शकत नाही. जर शाळा जर ती माध्यमिकपर्यंत केली तर मुलांना मोफत शिक्षण मिळेल. हा एक माझा एक अजेंड्यावरचा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे 2-4 मुद्दे इतके महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी आम्ही सातत्याने बोलतो आहे. तर इथले ज्येष्ठ नागरिक असो किंवा दिव्यांग व्यक्ती असतो यांच्यासाठी तुम्ही काय सोयीसुविधा उपलब्ध करता? मी तुम्हाला मगाशी एक तो मुद्दा सांगितला. खरं तर ज्येष्ठांसाठी आणि दिव्यांगांसाठी प्लस महिलांसाठी महिला वर्ग जो असा आहे की आमच्या इकडे चाकरमानी लोक आहेत. ही लोक कधीही ब्लड टेस्टला सुद्धा जात नाहीत. म्हणजे अगदी आजारी पडल्यानंतरच ब्लड टेस्टला जावं लागतं यांना. आमचा मुद्दा आहे की महापालिकेने ब्लड टेस्ट, त्याच्यानंतर MRI, CT स्कॅन या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या त्यांनी मोफत दिल्या पाहिजेत. परंतु आजपर्यंत सतत आम्ही ती मागणी करतो आणि महापालिकेची एकच ओरड आहे की आमच्याकडे निधी नाही आणि सगळ्या गोष्टीसाठी, पुनर्वसनासाठी यांच्याकडे निधी नाही, यांच्याकडे आरोग्य सेवेसाठी निधी नाही, यांच्याकडे शाळा सुधारण्यासाठी निधी नाही, अशी जी ओरड आहे महापालिकेची. मग मला खेदाने म्हणावं असं वाटतं. मी मध्ये पण म्हणालो होतो की तुम्ही जसं विदर्भ, मराठवाडा जसा दुर्लक्षित राहिला आहे त्याच्यासाठी जसं आर्थिक विकास महामंडळ बनवतात तसं महामंडळ कल्याण डोंबिवलीमध्ये कल्याण पूर्वेसाठी बनवावं असं खेदाने म्हणावं लागतं. परंतु ठीक आहे, हा उपरोधात्मक त्यांना टोला आहे. परंतु मी जर महापालिकेत गेलो तर निश्चित या कल्याण पूर्वेसाठी एक विशेष आर्थिक तरतूद चं बजेट आम्हाला इथे करायला आम्ही भाग पाडू असं आम्ही ठाम ठरवलेलं आहे. त्या माध्यमातून MRI असेल, CT स्कॅन्स असेल, त्याच्यानंतर रक्त तपासणी असेल, ही नियमित आम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये करता यावी यासाठी आम्ही प्रयत्न करेल. तुम्ही आत्ताच एक मुद्दा मांडला की इथे महानगरपालिकांच्या शाळा म्हणजे चालू नाही आहेत, की तुमच्या एका निर्णयाने एकच फक्त शाळा चालू आहे. तर ज्या फॅमिलीला किंवा कुटुंबाला जे परवडत नसेल त्यांच्या मुलांना शाळेत घालण्यासाठी, तर त्यांच्यासाठी तुम्ही ही महानगरपालिकांची शाळा जी आहे ती कशा पद्धतीने म्हणजे चालू करणार? बघा, महापालिकेमध्ये भरपूर मोठा स्टाफ आहे, चांगले ट्रेन टीचर आहेत. म्हणजे इथल्या कुठल्याच तुम्हाला खाजगी शाळांमध्ये चांगले टीचर्स असतील किंवा ते D.Ed असतील, B.Ed असतील, वेल एज्युकेटेड असतील असे टीचर्स तुम्हाला कमी मिळतील. महापालिकेकडे मात्र D.Ed, B.Ed असलेले टीचर्स आहेत आणि हे टीचर्स चांगले ट्रेन असतात आणि ते लोक चांगलं शिक्षण देऊ शकतात. आमच्याकडे वास्तू आहे, त्या वास्तूला फक्त नियोजन पद्धतीने व्यवस्थित बनवणं इतकंच महापालिकेचं काम आहे. ते जर झालं तर तिथे माध्यमिक शाळा तयार होऊ शकते आणि त्या माध्यमिक शाळेच्या माध्यमातून या मुलांना, आमच्या इथल्या लहान मुलांना तिथे चांगलं शिक्षण मिळू शकते, असं आमचं एक नियोजन आहे. शेवटचा प्रश्न विचारीन, ह्या कल्याण ईस्टमध्ये ह्या नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल? आता येत्या तुम्ही आता उमेदवार आहात, तर या रहिवाशांसाठी तुम्ही काय एक बघा, तुम्ही आता बघितलं असेल घोडे बाजार जो आमच्या इकडे झाला, आमच्या इथे बिनविरोध म्हणजे लोकशाहीची थट्टा मांडली, म्हणजे लोकांनी वोटिंग पण करू नये असा ट्रेंड आता आमच्याकडे आला आहे. जवळजवळ 28 नगरसेवक जे झालेत ते सरळ बिनविरोध झाले.
ही बिनविरोध होण्याचं म्हणजे लोकशाहीच्या विरोधातलं काम आहे. हे नागरिकांनी पण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे उद्या तुम्हाला वोटिंगलासुद्धा यायची गरज नाही. उद्या फॉर्म भरतील आणि त्याच्यातूनच निवडले जातील. प्रत्येकाला पैसे दिले जातील आणि हा सगळा प्रकार चालला आहे. हे सगळे पैसेवाले धनदांडगे जी लोकं आहेत, ही लोकं असे प्रेशर करत आहेत. काही लोकांना धमकी पण दिली. मलासुद्धा बरंच प्रेशर फॉर्म मागे घेण्यासाठी होतं. परंतु आम्ही एवढ्या वर्षापासून लोकांमध्ये काम करतो आहे, तर आम्ही ह्या मैदानापासून लांब राहायचं नाही म्हणून आम्ही ठाम राहिलो आणि ह्या निवडणुकीला सामोरे जातो आहे. माझं इतकंच म्हणणं असेल, लोकांनी पैसे घ्या. जर पैसे दिले तर नाकारू पण नका, कारण ते तुमचेच पैसे आहेत. तुमच्या टॅक्समधले आलेले त्यांच्याकडे आलेले पैसे आहेत. त्यांनी आज तुम्हाला 5,000 रुपये दिले पर वोटला, ते पण घ्या, पण त्यांना पाडा. कारण पुढच्या वेळेस ते कदाचित त्याचा रेट डबल करतील. कारण पूर्वी 500 रुपये द्यायचे, आता 2,000 5,000 असा रेट तुम्ही बदलापूर अंबरनाथमध्ये पाहिला असेल. इथेसुद्धा असा रेट ओपन झाला आहे. 5,000 रुपये देणार आम्ही एका वोटला. नंबर गोळा करणं, हे करणं. दुसरं आम्ही एक आव्हान करतो की सगळ्या नागरिकांनी जर काही पैसे घेणार असलात तर तुम्ही जीपेवर आणि फोनपेवर घेऊ नये. मी तर निवडणूक आयोगाला कळवणार आहे आणि तुमच्या रिझर्व्ह बँकेला कळवणार आहे. आमच्याकडे 2 दिवस ते जीपे आणि हे बंद करा. कारण एखादा उद्या कोणी कंप्लेंट केली आणि जीपेचे ट्रान्झॅक्शन्स मिळाले तर बिचारे आमचे मतदारांना तो त्रास नको, असं सुद्धा आम्ही आवाहन करणार आहे. तर आपण पाहिलं की उदय सरांनी छान त्यांचं मत इथे मांडलं आहे. त्यांनी महानगरपालिकेच्या ज्या शाळा जिथे दुर्लक्ष होतं आहे त्यासुद्धा त्या चालू करणार आहेत. इथल्या महिलांची, ज्येष्ठ नागरिक असो किंवा दिव्यांग लोक असो, त्यांच्या सोयी त्यांनी सुविधा ते उपलब्ध करून देणार आहेत. तर असंच आपण वेगवेगळ्या वॉर्डात जाऊन वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण चर्चा करूया. तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी.